माझं असं म्हणणार नाही, आपला समाज, आपण ज्या गावखेड्यामध्ये राहतो तिथं अजूनही 10वी नंतर मुलींना बाहेर शिक्षणासाठी पाठवावं किंवा नाही हा प्रश्न विचारला जातो किंवा हा प्रश्न त्या पालकांना पडतो. त्याची कारणंही साहजिक आहेत. आज जगामध्ये ज्या चित्रविचित्र गोष्टी घडत आहेत कदाचित त्यामुळे हे पालक शिक्षक घाबरले गेलेले आहेत, म्हणून ते मुलींना किंवा मुलांना सुद्धा शिक्षणासाठी बाहेर पाठवायला घाबरतात. पण अशाही परिस्थितीतून, अशाही गावखेड्यातून देशभर मला जिथं पाहिजे तिथं व्याख्यानासाठी, कार्यक्रमासाठी, मित्रांनो मी माझ्या कॉलेजमध्ये असताना मी 5वी 6वीला असताना भाषणं करायला चालू केली. भाषणांच्या स्पर्धा करायच्या. 10वी पर्यंत फक्त तालुका स्तरापर्यंत मी स्पर्धा केल्या असतील. 11वीला गेल्यानंतर मी जिल्ह्यापर्यंतच्या स्पर्धा केल्या. 12वीचं वर्ष होतं, महत्वाचं होतं, सायन्स होतं, अभ्यास करायचा होता, फिजिक्स सारख्या विषयात PhD करायचं, डॉक्टरेट मिळवायचं स्वप्न पाहिलं होतं. 12वीमध्ये सगळ्या स्पर्धा बंद केल्या. 12वी झाली, चांगले मार्क पडले, शिक्षक बनायचं ठरलं होतं, BSc ला ऍडमिशन घेतलं आणि मित्रांनो BScच्या 3 वर्षात 2500 स्पर्धा केल्या. फक्त भाषणं केली 3 वर्ष, 84% BSc ला मार्क मिळवले फिजिक्स मधनं. आठवड्यातला 1 दिवस कॉलेज करायचं आणि 5 दिवस स्पर्धा करायच्या. स्पर्धेचे दौरे करायचे मुलींना. मी एकदा का सांगलीला गेलं की सोमवारी सांगलीतली स्पर्धा करायची, मंगळवारी मिरजेत स्पर्धा करायची, बुधवारी कुठं कुरुकलीला स्पर्धा करायची, गुरुवारी कुठं कोल्हापूरला स्पर्धा करायची आणि सगळ्या स्पर्धा करून 5-50 हजार रुपयांची बक्षिसं मिळवायची आणि पुन्हा शनिवारी कॉलेजमध्ये यायचं. हे करून मी माझा प्रवास केला आहे. त्यामुळे आयुष्यात खऱ्या अर्थाने जर तुम्हाला प्रगती करायची असेल तर तुम्हाला सपोर्ट करणारे पालक आणि शिक्षक जर खंबीर उभे असतील तर तुम्ही या जगाच्या कुठल्याही टोकापर्यंत अगदी सहजपणे पोहोचू शकता. एक साधं उदाहरण सांगते. मी ट्रेनने कधीच प्रवास केला नव्हता, कदाचित तुम्हीही केला नसेल. आता इकडे ट्रेन येते त्यामुळे तुम्ही केला असेल, पण माझ्या वेळेला माझ्या गावाकडे आजही ट्रेन येत नाही. त्यामुळे ट्रेनने, रेल्वेने प्रवास करण्याचा कधीच विशेष अनुभव मला नव्हता. अनुभव तर सोडा, मी रेल्वे कशी असते ते पण पाहिलं नव्हतं. आणि मग मी एकदा स्पर्धेला गेले होते सांगलीमध्ये आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता कोल्हापूरमध्ये एक स्पर्धा आहे असं मला रात्री 11 वाजता कळलं. रात्री 11 वाजता मी सांगलीच्या स्टँडवर उभी होते गावी जतला येण्यासाठी आणि 11 वाजता माझ्या स्पर्धेतल्या एका मित्राचा फोन आला की उद्या कोल्हापूरला स्पर्धा येते का. जतच्या गाडीत बसलेले उतरले. सांगलीमध्ये शिंदेमळ्यात माझी सख्खी आत्या राहते. रात्री 11:30 पर्यंत आत्याच्या घरी गेले, आत्याच्या घरी मुक्काम केला. लगेच दुसऱ्या दिवशी कोल्हापूरला स्पर्धेला. वडिलांना फोन केला, म्हणलं मी येणार नाही, मी उद्या कोल्हापूरला स्पर्धेला जाणार आहे. विषय ठरलेला होता, अंधश्रद्धा. तयारी केली, सगळं झालं. जायचं कसं हा जेव्हा प्रश्न आला तेव्हा वडिलांनी सांगितलं बसनी जायला खूप वेळ लागेल, तू एक काम कर. चालू केलं. ट्रेन यायच्या 5 मिनिटं आधी पुन्हा एकदा पप्पांना फोन केला. म्हणलं ट्रेन येणार आहे, जायचंय, बसायचंय, सगळं काही तिकीट काढलंय वगैरे सांगितलं. आणि मला पप्पांना फोन केल्यानंतर पप्पांच्या पाठीमागून बोलणाऱ्या माझ्या आईचा आवाज आला. आई मोठ्या आवाजात, चिडलेल्या आवाजात म्हणत होते, कसं काय तुम्ही पोरीला एकटं पाठवू शकता रेल्वेने, तिला काहीच माहित नाही. माझ्या बापानं चालू फोनवरच उत्तर दिलं, एकटीला कुठं पाठवलंय म्हणे, ट्रेनमध्ये खूप माणसं असतात. माझे वडील मित्रांनो स्वतः प्राध्यापक असून सुद्धा कधीही माझ्या कुठल्याही शाळेच्या ऍडमिशनसाठी, कुठल्याही कॉलेजच्या ऍडमिशनसाठी, कुठल्याही ठिकाणी 2500 स्पर्धा महाराष्ट्रात फिरून केल्या. एकाही स्पर्धेला माझे वडील स्वतः उपस्थित राहिले नाहीत. फक्त सांगायचे इथं जायचंय, ही बस इथं लागते, हे एवढं तिकीट असतं, काढायचं, जायचं. रात्री उशीर झाला फोन कर, काय करायचं ते मी सांगतो, कुठली बस पकडायची मी सांगतो. स्वतः सोबत कधीही आले नाहीत. आयुष्यात पहिल्यांदाच MSc ला घरातनं बाहेर पडले होते. सोलापूर विद्यापीठामध्ये ऍडमिशन घेतलं होतं मित्रांनो, तरी सुद्धा माझे वडील सोबत आले नाहीत. वडिलांनी आयुष्यभर 2 गोष्टी एकनिष्ठेने केल्या. एक म्हणजे कुठल्याही परिस्थितीत त्यांनी मला भरपूर साथ दिली, भरपूर गायडन्स दिला, भरपूर सहकार्य केलं. पण माझी बॅग हातात घेऊन वडील पुढे आणि त्यांच्या मागं पाय ओढत मी हा प्रवास मित्रांनो मी कधीच केला नाही. त्यांनी प्रत्येक खड्ड्यात मला उतरायला शिकवलं, प्रत्येक खड्ड्याची खोली मला मोजायला शिकवली आणि त्या खड्ड्यातून वर येण्यासाठीचा मार्ग सुद्धा त्यांनी मला शोधायला सांगितला. आणि म्हणून कदाचित आज एक यशाची पहिली, दुसरी, तिसरी पायरी मी माझ्या आयुष्यात चढू शकते. दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या आयुष्यात माझ्या वडिलांनी सरकारी शाळेव्यतिरिक्त कधीच डोनेशन भरून जे आहे, आज मी स्वतः जे इन्स्टिट्यूट चालवते, लाखो रुपयांचे डोनेशन आहेत मित्रांनो. इंजिनिअरिंगला जावा, मेडिकलला जावा, तुम्हाला फक्त घरात बसून तुम्ही सांगा कुठली डिग्री पाहिजे, 10 लाख रुपये द्या, PhD सारखी डिग्री तुम्हाला घरात आणून दिली जाते. या जगात माझ्या वडिलांनी 250 रुपयाच्या वर कधीही फी भरली नाही. 250 रुपयाच्या वर कुठल्याही शाळेची, कुठल्याही कॉलेजची फी भरण्याची तयारी माझ्या वडिलांनी दाखवली नाही. आयुष्यातल्या 10वीच्या मुलांकडे सर आज मोबाईल आहे, 10वीच्या कशाला 8वी-9वीच्या मुलांकडे आज मोबाईल आहेत. आश्चर्य वाटतं. 12वी पर्यंत मोबाईल कसा असतो हे बघायला सुद्धा आम्हाला मिळालं नव्हतं. कधी वडिलांनी हात सुद्धा लावू दिला नव्हता. त्यानंतर BSc मध्ये सुद्धा मोबाईल मिळाला नाही. माझ्या आयुष्यातला पहिला मोबाईल माझ्या वडिलांनी कधी दिला असेल, जेव्हा मी MSc ला म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशनला, कारण जत तालुक्यात MSc ची त्यावेळेला सुविधा नव्हती, त्यामुळे मला बाहेर जावं लागणार होतं.
वडिलांनी अगोदरच सांगितलं होतं MSc ला एंट्रान्स एक्झाम असते, प्रवेश परीक्षा असते. वडिलांनी आदल्याच दिवशी सांगितलं होतं परीक्षेला जायच्या आधी, जर तुला एंट्रान्स एक्झाम मधून विद्यापीठात ऍडमिशन मिळालं फ्री मध्ये तर तुला मोबाईल घेऊन देणार. जर तुला विद्यापीठात ऍडमिशन नाही मिळालं तर पुढची 2 वर्ष तुला मोबाईल शिवाय राहावं लागेल. मित्रांनो, इतका अभ्यास केला, मोबाईलची ओढ असतेच प्रत्येकाला, इतका अभ्यास केला. MScच्या एंट्रन्सला सोलापूर विद्यापीठातून मेरिटमध्ये पहिला आले आणि पहिलं ऍडमिशन सोलापूर विद्यापीठात मला मिळालं. दुसऱ्या दिवशी वडिलांनी 8,000चा अँड्रॉइड मोबाईल घेऊन दिला. ज्या दिवशी मोबाईल घेऊन दिला, अख्खी रात्र जागून व्हॉट्सअप चालू केलं, फेसबुक चालू केलं, स्नॅपचॅट चालू केलं. त्यावेळेला जे काही ऍप सोशल मीडियाचे अवेलेबल होते, ऐकून माहिती होते, ते सगळे प्ले स्टोअरला जाऊन डाउनलोड केले, अकाउंट काढलं, मेल काढलं, फेसबुकवर ते डॉट ऑनलाईन कोण कोण दिसत आहेत बघितलं, त्या सगळ्याला एक हाय हायचा मेसेज केला. अख्खी रात्र जागून काढली. इतकी एक्साइटमेंट. तुमच्यासारखीच होती मी. पुढचे 6 महिने घर सोडून पहिल्यांदा बाहेर राहायला गेलेले. दिवसातला निम्मा वेळ आई बापाच्या आठवणीत रडण्यात जायचा आणि निम्मा वेळ रडण्यावरचं सोल्युशन मध्ये मोबाईल बघण्यात जायचा. पहिली 6 महिने 2च गोष्टी केल्या. आजही तुम्ही मला विचाराल, MScचे पहिले 6 महिने मॅडम कसा अभ्यास केला? पहिले 6 महिने अर्धा दिवस रडायचं आणि अर्धा दिवस मोबाईल वापरायचा. या व्यतिरिक्त काहीही केलं नाही. 6 महिन्यानंतर परीक्षा येऊन ठेपली. 4 पेपर असतात. 2 पेपर कसे काटावर पास झाले आणि एका पेपरमध्ये मॅथमॅटिकल फिजिक्स नावाचा एक पेपर असतो, त्या विषयात फेल झाले. ज्या दिवशी निकाल आला त्या दिवशी वडिलांनी प्रेमाने फोन केला. म्हणले, बाळा घरी ये. घरी गेले. घरातनं उंबऱ्यातनं पाऊल आत ठेवल्या हातातला मोबाईल काढून घेतला आणि म्हणाले, आता MSc झाल्यानंतर मोबाईल मिळेल. त्या दिवसानंतर मोबाईल दिला नाही. हे अख्खी MSc बिना मोबाईलची केली. पुढच्या सेमिस्टरला, जो पाठीमागच्या सेमिस्टरला विषय राहिला होता तो तर काढलाच, पण पुढच्या सेमिस्टरला युनिव्हर्सिटीमध्ये टॉपर आले. वडिलांकडे गेले. म्हणलं, वडिलांना टॉपर आले, म्हणलं चांगल्या मार्काने पास झाले, विद्यापीठात पहिली आले, मोबाईल द्या. म्हणले नाही. एक चूक झाली, त्याची शिक्षा तुझी हीच आहे. पुढच्या पूर्ण वर्ष 2 वर्षामध्ये MSc ला चांगल्या मार्काने पास झाले. खूप कार्यक्रम केले, खूप सभा गाजवल्या, खूप काही व्याख्यानं केली, पण MSc संपेपर्यंत मोबाईल दिला नाही. MSc झाल्यानंतर 6 महिने हैदराबादला शिक्षणासाठी गेले. 6 महिने नेट आणि सेटची जी एक्झाम असते त्याचा अभ्यास केला. 6 महिन्यानंतर परीक्षा देऊन पुन्हा माझ्या घरी आले आणि दुसऱ्या दिवसापासून सांगली जिल्ह्यामध्ये, सांगलीमध्ये मिरज सांगली रोडवरती भारती हॉस्पिटलच्या समोर एक संजय भोकरे म्हणून कॉलेज आहे, त्या इंजिनिअरिंग कॉलेजमधून जॉबची ऑफर आली आणि लोक इंजिनियर होतात. मी BSc करून शिक्षक झाले आणि इंजिनिअरिंगच्या मुलाला शिकवायला चालू केलं. दुसऱ्या महिन्यात पहिला पगार झाला 10,000. त्या 10,000 मध्ये पहिला मोबाईल घेतला. मित्रांनो, वडिलांनी घेऊन दिलेला एकमेव मोबाईल फक्त 6 महिने वापरला. 6व्या महिन्याच्या दुसऱ्या दिवशी वडिलांनी मोबाईल काढून घेतला. त्यानंतर जो मोबाईल घेतला तो स्वतःच्या हिमतीवर. याही पुढे जाऊन सांगते, 10,000त पहिला मोबाईल घेतला. मार्च मध्ये नोकरी लागली होती. मला वाटतं जूनच्या आसपास मी माझा स्वतःचा मोबाईल घेतला आणि जुलै किंवा ऑगस्टला माझ्या वडिलांचा मोबाईल खराब झाला. 2 महिन्याचा पगार इन्व्हेस्ट केला आणि 15,000चा मोबाईल वडिलांना माझ्या पगारातनं घेऊन दिला. हे तुम्हाला आयुष्यात करता आलं पाहिजे. जे तुम्हाला तुमच्या आई वडिलांकडनं मिळालं नाही ते तुम्हाला तुमच्या आई वडिलांना देता आलं पाहिजे. जर आयुष्यात इतकी प्रगती करता आली तर मला असं वाटतं तुम्ही कुठल्याही अडचणीवर मात करू शकता. तुमचे सर्व शिक्षक तुम्हाला नेहमीच मार्गदर्शन करत असतात. खरं तर मी अगोदरही सरांना म्हटलं होतं, माईक समोर आला की थोडंसं वेळेचं भान विसरायला होतं. आजही सलग 11 तास, मी जसं सुरुवातीला म्हणाले फिजिक्स विषयाची प्राध्यापिका आहे. एका कॉलेजमध्ये सुद्धा मी नोकरी करते. सोबत माझे स्वतःचे काही क्लासेस आहेत. 700-800 विद्यार्थ्यांना एका वेळी मी शिकवते. सकाळी 7ला मी पहिलं लेक्चर घ्यायला मित्रांनो उभी राहते. रात्री 10ला माझं शेवटचं लेक्चर संपवते. सलग न थांबता 11 तास फिजिक्स विषय मी आज मुलांना शिकवते. JEE, नीट, CET या सगळ्या सत्राचे मार्गदर्शन सत्र मी पुण्यासारख्या शहरामध्ये घेते. त्यामुळे एक सोडून 2 माईक आहेत पुढं. त्यामुळे पुन्हा एकदा वेळेचं भान जर मी विसरत असेल तर मी माफी मागते मान्यवरांची. आणि शेवटच्या काही गोष्टी सांगते फक्त. जर तुम्हाला योग्य वेळी जर योग्य गायडन्स मिळाला तर मला असं वाटतं तुम्ही आयुष्यात यशस्वी होण्यापासून तुम्हाला कोणी थांबवू शकत नाही. खरं तर माझ्या जवळचा एक विषय, जसं मला व्याख्यान द्यायला आवडतं तसं मला नेहमीच कविता हा एक खूप माझ्या जवळचा विषय. पण सगळेच जवळचे विषय आपले असतात असं नाही. कविता मला आवडत जरी असल्या तरी फार कमी कविता मी स्वतः करते, पण मात्र इतरांच्या कविता ऐकायला वाचायला मात्र नक्की आवडतं. म्हणूनच शेवटी जाता जाता खरं तर ही कविता सादर करण्यापाठीमागचं एक विशेष कारण आहे. ही कविता गेल्या अनेक वर्षापासून माझ्या या डायरीमध्ये मी लिहून ठेवली. जेव्हा जेव्हा मला जे जे काही आवडतं, जे जे काही मनाला भावतं ते मी या डायरीमध्ये लिहून ठेवत असते आणि ज्या वेळेला योग्य वेळ येते तेव्हा मी ते माझ्या भाषणातून वापर करत असते. पण ही कविता गेली कित्येक वर्ष माझ्या डायरीमध्ये पडून आहे, पण तिचा वापर कुठेच करावा
करावासा वाटला नाही, पण तो आज करावासा वाटतोय. कारण मी जी व्याख्यानं दिली ती शक्यतो सगळ्या शहरांच्या मधून दिली आणि शहरातल्या लोकांना गावाकडचा अर्थ समजून सांगणं म्हणजे खऱ्या अर्थानं मला वाटतं मूर्खपणाचं काम आहे. त्यांना ते कधीही समजणार नाही. त्यामुळे खेड्यातल्या मुलांचं माझ्या समोर आज जी मुलं बसलेली आहे, माझ्या समोर जी पिढी बसलेली आहे, त्यांच्या शिक्षणाची, त्या शाळेची, त्या शिक्षणाची आणि त्यातल्या संस्थांची अवस्था कशी आहे हे सांगणारे एक प्राध्यापक आहेत संदीप जगताप नावाचे. माझे खूप आवडते कवी आहेत. तर प्राध्यापक संदीप जगताप यांची एक छोटीशी कविता सादर करते, ज्यातून तुम्हाला तुमचं आयुष्य काय आहे, तुमचं शिक्षण काय आहे याचा एक अनुभव येईल. आणि त्या कवितेसोबत मी थांबणार आहे. कवितेनंतर काही बोलू नये असं नेहमी मी समजत असते. म्हणूनच शेवटी जाण्या अगोदर 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना माझ्याकडून मनापासून तुमच्या परीक्षेसाठी शुभेच्छा. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, बोर्डाची एक्झाम म्हणजे काहीतरी खूप मोठं वेगळं आहे आणि त्यासाठी तुम्हाला घाबरण्याची गरज आहे असं अजिबात नाही. एक्झामच्या दृष्टिकोनातून जर एक सल्ले द्यायचे झाले तर काही सल्ले देते. एक्झामच्या आधी समजा 10 वाजता पेपर आहे, कमीत कमी 2 तास आधी अजिबात पुस्तक वही काढून वाचू नका. मुलं आत गेटमधनं आत जाईपर्यंत वाचत असतात आणि गेटमध्ये आत गेल्यानंतर सगळं काही विसरून जातात. फिजिक्स विषयाच्या काही टिप्स देते मैत्रिणींनो आणि मित्रांनो. फिजिक्स विषयामधले जे फॉर्म्युले आहेत, ज्या काही डायग्राम आहेत, मॅथ्स विषय असू देत, जेव्हा तुम्ही वर्गामध्ये जाता कमीत कमी पहिले 15 ते 20 मिनिटं तुम्हाला आन्सर शीट्स दिल्या जातात. आन्सर शीट दिल्यानंतर जी गोष्ट तुम्हाला असं वाटते की मी ही विसरून जाईल, ती गोष्ट तुम्ही शेवटच्या पानावर रफ वर्क असं लिहून पेन्सिलने लिहून ठेवू शकता. म्हणजे तो क्वेश्चन आला असेल तर क्वेश्चन पेपर मिळाल्यानंतर तुम्हाला ते लिहिता येतं. तर या काही गोष्टी आहेत. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही गायडन्स पाहिजे असेल एक्झामच्या दृष्टिकोनातून, सीईटीच्या दृष्टिकोनातून, नीट जेईच्या दृष्टिकोनातून किंवा खास करून फिजिक्स विषयाचा काही गायडन्स पाहिजे असेल तर कार्यक्रमाच्या नंतर तुम्ही अवश्य मला भेटा. मला जे जे शक्य आहे तुमच्यासाठी करता येणं ते सगळं मी करेन. पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देते. आणि प्राध्यापक संदीप जगताप यांनी मांडलेली एका गावाकडच्या पोराचं शिक्षणाची अवस्था दर्शवणारी ही कविता आहे. रोजच्या सारखी प्रार्थना झाली, प्रतिज्ञा झाली आणि शाळेचे हेडमास्टर काहीतरी सूचना द्यायला उभा राहिले. रोजच्या सारखी प्रार्थना झाली, प्रतिज्ञा झाली आणि शाळेचे हेडमास्टर काहीतरी सूचना द्यायला उभा राहिले. गुरुजी म्हणाले, पोरांनो, पुढल्या आठवड्यात आपल्या शाळेचं इन्स्पेक्शन होतंय. मी काय काय सूचना देतोय त्या जरा नीट ध्यानात घ्यायच्या. सूचना क्रमांक 1, प्रत्येकानं आपापला गृहपाठ पुरा करायचा. मी ताडकन उभा राहिलो, म्हणालो, गुरुजी माझा गृहपाठ तर रोजचाच पुरा असतो. गुरुजी माझा गृहपाठ तर रोजचाच पुरा असतो. घरी जायचं, पाठीवरचं दप्तर फेकायचं, आईनं पोटाला पीळ देऊन जपून ठेवलेली टोपल्यातली चतकोर भाकर कोरडीच पोटात ढकलायची. आईनं पोटाला पीळ देऊन टोपल्यात ठेवलेली चतकोर भाकर कोरडीच पोटात ढकलायची. घटाघटा पाणी प्यायचं, हातामध्ये विळा घ्यायचं आणि साऱ्या शिवारभर फिरायचं. माय कोणाच्या शेतात कामाला गेली, तिला हुडकायचं, तिच्या पोटाला बिलगायचं, तिच्या पदराआड दडायचं आणि चतकोर भाकरीत पोट भरलं नाही म्हणून गुरुजी थोडं थोडं रडायचं. गुरुजी थोडं थोडं रडायचं. तेव्हा माझी माय माझ्या कपाटी गेलेल्या पोटावर आणि थरथरणाऱ्या ओठावर ओठ टेकवायची. मग मात्र दिवसभर कुरणात चरायला गेलेल्या म्हशीसारखं माझं पोट तट्ट होतं गुरुजी, माझं पोट तट्ट होतं गुरुजी. पुन्हा हातात विळा घेतो आणि साऱ्या शिवारातल्या कुपाट्याने फिरतो. संध्याकाळची चूल पेटवण्यासाठी काट्या कुट्या गोळा करत सारी पोरं हसली. मी खाली बसलो. गुरुजी म्हणाले, सूचना क्रमांक 2, शाळेच्या भिंतींना रंग द्यायचाय. गुरुजी म्हणाले, सूचना क्रमांक 2, शाळेच्या भिंतींना रंग द्यायचाय. मी पुन्हा उभा राहिलो, म्हणालो, गुरुजी कशापाय या निर्जीव भिंतींना रंग देताय? गुरुजी कशापाय या निर्जीव भिंतींना रंग देताय? इथं जिथ्या माणसांचे रंग टिकत नाहीत, भिंतींचे तरी कुठून टिकतील? इथं जिथ्या माणसांचे रंग टिकत नाहीत, भिंतींचे तरी कुठून टिकतील? माझ्या मायबापाचंच घ्या ना, माझी नक्षत्रावानी गोरी पान माय, माझी नक्षत्रावानी गोरी पान माय दुसऱ्याच्या वावरात राबून राबून ढेकळासारखी काळी ठिकार पडली आणि दुसऱ्याचे ओझे वाहता वाहता माझा बाप मेरावरच्या बाबळीसारखा मधोमध वाकलाय. गुरुजी तुम्हाला द्यायचाच असेल रंग तर भिंतींना, तर अजिबात माझं काही म्हणणं नाही. तुम्हाला द्यायचाच असेल या भिंतींना रंग तर अजिबात माझं काही म्हणणं नाही गुरुजी. पण तुम्हाला एक सांगून ठेवतो गुरुजी, माझ्या मायबापानं त्या काळ्या विटूच्या पायावर डोकं आदळून आदळून रक्ताचा लाल रंग दिला तरी तो विटू कधी पावला नाही. तर तुमच्या या भिंतीच्या रंगानं साहेब तरी काय पावणार आहे? तुमच्या या भिंतीच्या रंगानं साहेब तरी काय पावणार आहे? पुन्हा पोरं हसली, पुन्हा पोरं हसली. मी खाली बसलो. गुरुजी म्हणाले, सूचना क्रमांक 3, त्या दिवशी प्रत्येकानं आपापला नवा युनिफॉर्म घालून यायचा.
त्या दिवशी प्रत्येकानं आपापला नवा युनिफॉर्म घालून यायचा. मी डोळ्यात पाणी आणून उभा राहिलो आणि म्हणालो, गुरुजी, माझ्या माईच्या अंगावरचं लुगडं 4 ठिकाणी फाटलंय. ते सांधायला धांदूक मिळत नाही. धांदूक म्हणजे दोरा. ते सांधायला धांदूक मिळत नाही. मला नवा युनिफॉर्म कुठं मिळेल? गुरुजी म्हणाले, तुझे हेच फाटलेले कपडे इस्त्री करून घालून ये. मी पुन्हा म्हणालो, गुरुजी, घरात इस्त्री सुद्धा नाही. तेव्हा मात्र मास्तर जाम भडकले. हातामध्ये दप्तर दिलं, पेकाटात लाथ घातली आणि मला शाळेबाहेर काढलं. मी तसाच घरी गेलो. माईला हुडकलं, तिच्या पोटाला बिलगलो, तिच्या पदराआड दडलो आणि गुरुजींनी इस्त्रीवरून मारलं म्हणून पोट भरून रडलो. आई ज्या वावरात कामाला जायची त्या मालकाकडून तिने पैसे उसने घेतले. मला इस्त्री घेऊन दिली. माझे इन्स्पेक्शन झालं, पण ते इस्त्रीचे पैसे तिने पुढे अनेक वर्ष रोजानं कामाला जाऊन भेटले. माझ्या माईच्या रक्तानं माझ्या कपड्यांना इस्त्री करून त्यावेळेचं माझं इन्स्पेक्शन पार पडलं. पण ते इन्स्पेक्शन शाळेचं झालं, गुरुजींचं झालं, माझं झालं की आईचं झालं हे मात्र कधीच कळलं नाही. पण ते इन्स्पेक्शन माझं झालं, शाळेचं झालं, गुरुजींचं झालं का माझ्या आईचं झालं हे मात्र मला कधीच कळलं नाही. पण आता सारं कळतंय गुरुजी. पण आता सारं कळतंय. माईच्या पोटातला एक एक पीळ उलगडतोय. म्हणूनच कोपऱ्यामध्ये पडलेली तीच इस्त्री मी आता महिने उचलत नाही कॉलेजच्या ड्रेसवर फिरवण्यासाठी. म्हणूनच आता कोपऱ्यात पडलेली ती इस्त्री मी आता महिने उचलत नाही माझ्या कॉलेजच्या ड्रेसवर फिरवण्यासाठी. कारण तापलेल्या इस्त्रीचे चटके कपड्यापेक्षा काळजाला अधिक बसतात. कारण तापलेल्या इस्त्रीचे चटके कपड्यापेक्षा काळजाला अधिक बसतात. आणि पहिले दिस आठवले की गोठ्यातल्या गायीसारखे डोळे पुन्हा पुन्हा पाणवतात, डोळे पुन्हा पुन्हा पाणवतात, डोळे पुन्हा पुन्हा पाणवतात. धन्यवाद. चांगला, उत्तम व मंगल विचार हा स्वमनाचा उत्कृष्ट आविष्कार असतो. चालण्यासाठी वाट असते, वाटेसाठी चालणं नसतं. जीवनाच्या वाटेवर पायानं चालणारे केवळ अंतर कापतात, तर विवेकाने चालणारे ध्येय गाठतात. सत्य हे सत्य असते, सूर्यकिरणाहूनही तेजस्वी असते, आरशाहूनही पारदर्शी असते, अमृताहूनही गोड असते. आपल्या अमृतवाणीतून मॅडमने खूप सुंदर असं आपल्या तरुणाईला वेळ लावणारं, तरुणाईला सत्य परिस्थितीवर जागृत करणारं, डोळ्यात अंजन घालणारं, काळजाला भिडणारं आणि झणझणीत व्याख्यान आपल्या समोर दिलं. मॅडम त्यासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. खूप 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 अतिशय सुंदर मॅडम आपण व्याख्यान दिलं. अशाच पद्धतीचे व्याख्यानाची खऱ्या अर्थानं आम्हाला गरज होती आणि ती गरज आज पूर्ण झाली असंही म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. मनापासून मनापर्यंत खूप खूप धन्यवाद मॅडम. अशाच पद्धतीचं व्याख्यान आपण पुढेही देत जावं आणि समाजाच्या कार्यामध्ये आपला खूप मोठा सिंहाचा वाटा असावा असं मला या प्रसंगी वाटतं. खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो.